अथर्व, तुला हे गणित बघून काय वाटतं? घ्या म्हटला. बोबडी वळवी वाटतं? होय. ठीक आहे, तुला सोप्या पद्धतीने गणित सांगतो, जा बस. एकदम सिंपल आहे. एक्स प्लस 1/1+1/3+1/4 आणि याचं आन्सर आहे 2. तर करायचं काय, एक 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 डिनॉमिनेटर सॉल्व्ह करायचा. पहिला हा पार्ट सॉल्व्ह करायचा, याचं उत्तर काढायचं, बाकीचं आहे तसं लिहून घ्यायचं. सगळं कॉपी केला तर हे सोडवतो. 4 त्रिक 12, 12 ने 1 13, 13/4 उत्तर आलं. 4 त्रिक 12, 12 ने 1 13/4 आलं. आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो वरती जाऊन न्यूमरेटर होतो, म्हणजे हा 4 कुठे जाणार, वरती जाणार. मग ह्या 4ला मी वरती नेतो, बाकीच्या स्टेप आहे तसेच कॉपी करतो. 1 इकडचा 1 प्लस, आता हा 4 वरती गेला की ह्याला गुणणार, 4/13 झाला. जसं हे आपण सॉल्व्ह केलं तसं आता हा पार्ट सॉल्व्ह करायचा, बाकीचं आहे तसंच. 2x प्लस बाकीचं आहे तसं कॉपी करायचं. आता हे 13 1 13, 13 आणि 4 17, 17 डिनॉमिनेटर किती 13. परत तीच कंडिशन, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचा छेद वरती जाऊन अंश, म्हणजे हा 13 कुठे जाणार, वरती जाणार. मी ह्या 13ला वरती नेतो, 13 गेला वरती. आता काय करायचं, 13/17ला इकडे आणायचं, कारण आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, एक्स ची व्हॅल्यू काढायची. काय करतो बघा, एक्स तसाच ठेवला इज इक्वल टू 2 ऑलरेडी इकडे होता, आता 13/17ला हा पूर्ण पार्ट मी इकडे आणतो की मायनस होईल, 13/17 बरोबर. उरलेला पार्ट इथे सॉल्व्ह करतो. 2ला डिनॉमिनेटर नाही म्हणून मी 2ला डिनॉमिनेटर घेतो. हा, या दोघांचा एलसीएम इज इक्वल टू काय, इज इक्वल टू एक्स, इज इक्वल टू एक्स राहील. आता याला 17 नाहीये, याचा 17 कसा करणार, याला 17ने गुणणार, याला 17ने गुणला, याला पण 17ने, त्याच्यामुळे एलसीएम 17 येणार. आता 2 गुणिले 17 आणि याला कशाने गुणणार, 17ने गुणणार, वजा 13/17. एलसीएम 17, इथे 17 पाहिजे होतं, इथे पण 17ने गुणणार. 17 दुनी 34, 34/17 वजा 13/17 इज इक्वल टू एक्स. डिनॉमिनेटर सेम आला, डिनॉमिनेटर सेम लिहिला, अंशाची वजाबाकी. 34 मधून 13 गेले, 4 मधून 3 गेला 1, 3 मधून 1 गेला 2, उत्तर किती आलं 21/17. ऑप्शन नंबर 21/17. कळलं मुलांनो?